चला तर कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे फोडशीची भाजी। रानभाजी आहे फोडशीची। पावसाळ्यामध्ये म्हणजे वर्षातनं एकचदा येते आणि आता जे आहे ते कवळी आहे, नंतर आहे ना जरा निब्बर होते, जाड होते, मग लवकर शिजत नाही। चला साफ करून घेतले। पुरचे शेंडे आहेत ना ते सगळे खुडून काढायचे आहे, कापून काढा। त्याच्यानंतर ना 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे भाजी, नितळ पाणी निघेपर्यंत। आणि धुवून झाल्याच्या नंतर थोड्या वेळात चाळणीमध्ये पाणी नितरायला ठेवून द्यायचं आहे। पाणी नितरून झाल्यावर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। आणि इकडं मुगाची डाळ आहे ती भिजायला ठेवून देते। पाणी नितरेपर्यंत चिरेपर्यंत डाळ मस्तपैकी भिजून गेलेली आहे। चला तर आता टोप ठेवला आहे, तेल टाकलं आहे, गरम झालं, राई जिरं टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे आणि कांदा परतून घ्यायचा आहे। हिंग टाकते। हिंग मला आवडतो, सगळ्या भाज्यांमध्ये टाकते मी हिंग। चांगला पण असतं पोटाला हिंग, पोटबीट फुगत नाही। आणि आता लसूण आणि मिरची आपल्याला ना कुटून घ्यायची आहे, कापून नाही टाकायची। कुटून टाकले ना एक चव आहे ना अलगच येते। तर कुटून टाकलेले मिरची आणि लसूण टाकून द्यायचं आहे, परतून घ्यायचं ते पण। आणि भाजी कापून चिरून ठेवली होती ती भाजी पण टाकून द्यायची, थोडी थोडी टाकायची, परतत राहायची, म्हणजे भाजी जी आहे ती खाली बसून राहते। आणि मग त्याच्यानंतर पुन्हा टाकायची परतून झाल्यावर। अशा प्रकारे सगळी भाजी परतून घेत आहे मी टाकून। टोपात पण म्हणजे असं फुल भरून येत नाही, थोडं थोडं टाकून परतलं ना भाजी मस्त खाली बसून जाते। त्याच्यानंतर टाकायची भिजून ठेवलेली डाळ जी आहे ती डाळ टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। डाळ टाकल्याच्या नंतर आता मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। डाळ चांगली भाजीला मस्त मिक्स होईपर्यंत परतून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस आपल्याला बारीक करून ठेवायचा। बारीक गॅसवरच आपल्याला शिजून घ्यायची भाजी। तुम्ही बनवले नसेल कधी तर बनवा, फोडशीची भाजी खूपच मस्त लागते, मला खूप आवडते भाजी। रानभाज्या सगळ्याच आवडतात मला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भाकरी, ज्वारीच्या भाकरीबरोबर कांदा, लोणचं, भाकरी खूपच मस्त मजा आली। एकदा नक्की बनवून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा। बाय बाय।